घेऊन ये तरच तुला गिळायला मिळेल. मी तुमच्या पाया पडते खरंच, मला बाहेरी नका जा ग तो. तू पण जा. तुम्ही बायला की चालत्या वा. पैसे घेऊन ये ना तर घरातून हाकलून द्यायचं. चल आई चल. अभी तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला ना माझ्यापासून कोणी दूर करू शकणार नाही. तुम्हाला अगदी माझ्या जीवाच्या पलीकडे सांभाळेल. तुम्ही ना अशीच वाढत राहा. ही बॅगच काय कपाट भर पण तुम्हाला पुरता कामा नये इतके वाढत राहा. पिहू, आपण असे असे आलो खरं, पण कुठल्या तोंडाने मी मंदरकडे पैसे मागू? मला कस तरी वाटतंय. आय कॅन अंडरस्टँड आई, पण काल ते भालेराव का कोणीतरी बाबांच्या मागे गुंड पाठवले ना, त्यानंतर मलाही वाटतंय आपल्याला पैशांची खरंच गरज आहे. अविनाशची अवस्था कळते मला, पण मी माझ्या माहेरी कधीच पैशासाठी हात नाही पसरला. हे आजी आणि मामालाही माहिती आहे ना. आणि आई जास्तीत जास्त काय होईल ते नाही म्हणतील, पण विचारायला तर हवं. काल अविनाशवर जीव घेणा हल्ला केला त्या माणसानं. उद्या जाऊन त्यांनी तुला किंवा प्रथमला काही नाही अशी वेळच येऊ देणार नाही. पिहू, आत कोणाला काही बोलायचं नाही आपल्या घराविषयी. उगीच यांना टेन्शन नको. हा, शपथ. ताई ताई, अगं तू इथं कशी काय? म्हणजे हे घर तुझंच आहे, फक्त तूच येणं बंद केलं तर म्हणून म्हटलं. सॉरी. तू ये बस बस बस. अगं बस का बस. म्हणला तरी पाणी आणा. आई आई, अगं कोण आलं बघ ना, पटकन बाहेर ये. आई अनु, अनु कशी आहेस? मी बरी. कशी आहेस? मी पण छान. पण तू इथे अशी अचानक? घरी सगळं ठीक आहे ना? आणि तुझ्या नवऱ्याने बरं येऊ दिलं तुला इथे?
आई अगं तुम्ही उभ्या का ताई तू बस बरं ये बस आई बस. अगं तू इथे आलेली आवडत नाही ना त्याला म्हणून विचारलं. अनु अनु अगं हे काय झालंय हा सांगणार आहेस का? अगं बोल ना काय झालंय? हे अगं काय झालंय तू तरी सांग. उगाच माझा जीव टांगणीला लावू नका. मामा, आजी, आम्ही खूप मोठ्या अडचणीत होतो. त्या भालेरावचे पैसे जर मी नाही दिले ना तर माझा जीव घेईल तो. अरे काय झालं काय? आई अगं हळू जरा त्याला बसू दे आराम. अरे तू तरी सांग काय झालं? भालेरावच्या माणसांनी त्याला बाईकवर मुद्दाम धक्का दिला. मला 15 लाख रुपये द्यायचे भालेरावला. कुठल्या तोंडाने जाऊन त्यांच्याकडे हात पसरू? अरे जायचं आणि मागायचे पैसे. 15 लाखच घेऊन ये जास्त आणू नको. ताई ए ताई तू आधी पाणी घे बरं. हे तुम्ही दोघी वेड्या आहात का? ही एवढी वेळ येईपर्यंत का थांबलात? नाही तर काय. तुम्ही तेव्हाच फोन केला असतात तर मी लगेच पैसे अकाउंटला ट्रान्सफर केले असते. अगं मी आजही पैसे मागणार नव्हते. कुठल्या तोंडाने मागू? माझ्या आईसाठी आणि माझ्या मुलांचा विचार घे आई. आई, माझ्या आईला किंवा माझ्या मुलांना काही झालं तर मी. अगं अनु ए वेडाबाई वेडी आहेस का तू? हा अगं कोणा परक्याकडे मागणार होतीस का तू पैसे? आणि अडचणीच्या काळात आपल्या माणसांकडूनच अपेक्षा करायच्या असतात ना. मग तू आम्हाला आपलं मानत नाहीयेस का? ताई अगं तू मागितले नसतेस ना तरी येत्या 1-2 दिवसात मी फोन करून तुला पैसे देणार होतो. काय? हो हो ग अनु. अगं आपली एक जमीन होती तुमच्यासाठीच घेतली होती मी. त्याला चांगला भाव मिळाला म्हणून बाबांनी ती विकून टाकली. आणि त्याचेच टोकन अमाऊंटचे पैसे बाबांनी माझ्या अकाउंटला क्रेडिट केले.